वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आपलं नातं. तर मित्रांनो, 3-4 दिवस झाले माझा ब्लॉग येत नव्हता. तर त्याचं कारण असं आहे की माझा मुलगा त्याची तब्येत खराब आहे. तर मी 3-4 दिवस झाले सारखे त्याच्या मागे हॉस्पिटलला जात आहे. तरी त्याला काही आराम पडत नाही. त्याचे ब्लड रिपोर्ट्स पण नॉर्मल आले, पण त्याचा ताप काही उतरत नाही आहे. तर आज म्हटलं आज आज पुन्हा दुसऱ्या डॉक्टरकडे जावं असं माझा विचार चालू आहे. तर आता आज सकाळ झालेली आहे आणि बघू शकता कसं वातावरण कसं झालेलं आहे. तुम्हाला 1 मिनिट तुम्हाला बाहेरून दाखवते वातावरण. थंड वातावरण. मस्त वाटत आहे आणि आज बहुतेक पाऊस येणार असं वाटत आहे. तर चला तर तर आता माझे कामं झालेले आहे, माझी आंघोळ झालेली आहे. आता मला करायची आहे पूजा. तर पूजा करायसाठी मला आणायचा होता हार. तर आता मी जाणार आहे हार आणायला. तर चला आणला. चल बाळा. एक मिनिट, हळूहळू उतर, हळूहळू. ये तर आता आपण आलेलो आहे घरी. तर चला आता घरात जाऊ आणि पूजा करू. आणि सकाळपासून मी चहा पण नाही घेतला. आता मला चहा प्यायचा आहे. आधी ये बाळा. तर चला आता आपण चहा बनवू. सकाळपासून मी आज चहा नाही घेतलाय. आज मला खूप उशीर झाला. माझे कामं व्हायचे होते, म्हणून मी आधी कामं केले, आंघोळ केली आणि आता मी ठेवणार आहे चहा. चहा ठेवून आणि देवपूजा करते. अंशू, तसं नाही करायचं बाळा.
आधी हिंदी आधी मराठी क्यों बोलते हो? पहले बताओ मेरे को। आधी हिंदी आधी मराठी मिक्स करते हो क्या? फिरायला ठीक आहे ना, जाऊ ना. पूजा झालेली आहे, बघू शकता तुम्ही. जास्त काही तामझाम नसतो माझ्या पूजेमध्ये, अशी माझी साधीसुधी पूजा असते. आणि हा माझा मुलगा, मी जेव्हा देवपूजा करते तो बरोबर येऊन बसते आणि तिथे पाहत असते मम्मा कशी करते म्हणून पूजा. आता तो तिथेच बसणार. झालं ना बेटा पूजा आपली, राहू दे ना ते. तर असा होता आपला आजचा व्लॉग. आणि आता मी इथेच थांबते आणि आता मी माझे बाकीचे कामं करून घेते. ठीक आहे, बाय. तर मित्रांनो, मी आलेली आहे हॉस्पिटलला. सारखं बरंच नव्हतं, तर आता मी त्याला हॉस्पिटलला घेऊन आलेली आहे. हॉस्पिटलला आला आहे, त्याला बराही नाही आहे तरी तो मस्त करतो. तर तिकडे बघ, कुठे आला तू? हा, कुठे आला? नाही बोलणार आता, अजून डॉक्टर यायचेच आहे. आम्ही वाट बघत आहे डॉक्टर येण्याची. तर जेव्हा डॉक्टर येईल तेव्हा डॉक्टर काय सांगतात बघूयात.